का? तुम्हालाही प्रश्न पडतात का की SIP म्हणजे काय? हे पैसे नेमके कुठे इन्व्हेस्ट केले जातात? आपल्याला याचा फायदा होणार का? आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला जर पडत असतील तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे याच व्हिडिओमध्ये. कोणताही तुम्हाला इन्व्हेस्टिंग सल्ला दिला जात नाही, हे फक्त हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज आहे. नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर आणि आपण जाणून घेणार आहोत पर्सनल फायनान्स बद्दल, SIP बद्दल. SIP म्हणजे नेमकं काय? तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण एखाद्या ठिकाणी सातत्याने, कन्सिस्टंटली, कंटिन्युअसली पैसे टाकत जाणं म्हणजे SIP. पण SIP आणि म्युच्युअल फंड सारखंच आहे का? तर अजिबात नाही. SIP आणि म्युच्युअल फंड या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्युच्युअल फंड हा एक फंड असतो की ज्याच्यामध्ये पैसे टाकले जातात आणि SIP ही एक सिस्टीम आहे की अशा पद्धतीने आपण पैसे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मग SIP करताना, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करताना कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या महत्वाच्या आहेत आपण जाणून घेणं. SIP काम कशी करते? तर बघा, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्यामध्ये SIP समजा आपण 1000ची करतोय, तर 1000 ही रक्कम दर महिन्यात सातत्याने एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. तिथे आपल्याला त्याच्या अगेन्स्ट आपल्याला NAV मिळतो, म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू मिळते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण बाजारात गेलो आणि आज समजा टोमॅटोचा भाव आहे 10 रुपये किलो, उद्या असेल 20 रुपये किलो, तर आपण आजची जी खरेदी आहे ती 10 रुपये किलोने खरेदी केली, म्हणजे तेव्हा आपल्याला 1 किलो टमाटर मिळाले. पण उद्या भाव आहे 20 रुपये किलो, पण तेव्हा मात्र आपल्याला अर्धाच किलो टोमॅटो मिळणार आहेत आपल्या 10 रुपयामध्ये. म्हणजे काय? आपल्याला एक ठराविक क्वांटिटी मिळते आपल्या पैशांच्या बदल्यात. याला आपण म्हणतो NAV, म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. आणि ही कन्सिस्टंटली रक्कम आपण त्या फंडमध्ये, एखाद्या पर्टिक्युलर फंडमध्ये आपण गुंतवत असतो. याला म्हणतात SIP. आता मग पुढचा प्रश्न येतो की मग SIPचे रिटर्न्स फिक्स्ड आहेत का? तर बघा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे की SIP म्हणजे तुम्ही जरी पैसे सातत्याने टाकले तरी तुम्हाला SIP मध्ये 3 वर्ष, 5 वर्ष अजिबात त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स दिसत नाहीत. याला कारण आहे, SIP मुळे होणारे जे फायदे आहेत, प्रॉफिट आहे, तो कम्प्लिटली मार्केट डिपेंड असतो. मार्केटची व्हॅल्यू जर कमी झाली तर तुमच्या पैशाची व्हॅल्यू सुद्धा कमी येणार. तुम्ही फक्त ती ती NAV तुम्ही फक्त जी काही आपल्याला जी क्वांटिटी मिळाली आहे ती आपल्या नावावर राहते. त्याच्यावर मार्केट जर वाढलं तर त्याच्यावर आपला प्रॉफिट होतं आणि मार्केट जर खाली आलं तर त्याच्यावर आपल्याला नुकसान होतं. म्हणजे असं आहे का की SIP मध्ये तुम्ही टाकलेले पैसे तेवढेच राहतात? तर हे एक मिथ आहे. SIP मध्ये टाकलेले तुमचे पैसे तेवढे राहत नाहीत. जर मार्केट खाली गेलं तर ते तुमचे पैसे कमी सुद्धा होतात. म्हणजे फिक्स्ड रिटर्न त्याच्यामध्ये नसतो. SIP सुरू करण्या अगोदर आपण काय काय पाहिलं पाहिजे? मित्र करतोय म्हणून मी SIP करावी, ही भावना, हा विचार एकदम चुकीचा आहे. मित्राच्या फायनान्शियल कंडिशन्स पूर्णपणे वेगळ्या असतात, आपल्या फायनान्शियल कंडिशन्स पूर्णपणे वेगळ्या असतात. कुणीतरी सांगितलं म्हणून मी या फंडामध्ये गुंतवणूक करतोय, ही सुद्धा कम्प्लिटली चुकीची स्ट्रॅटेजी आहे. त्या व्यक्तीने सदर एखाद्या योजनेचा, एखाद्या फंडाचा तेवढा अभ्यास केलाय का हे आपल्याला माहिती नसतं. पण त्यानं केलंय म्हणून मी करतोय, म्हणजे त्याचे पैसे बुडाले की माझेही पैसे बुडणार आहेत आणि त्याला फायदा झाला तर मलाही फायदा होणार आहे. ही सुद्धा स्ट्रॅटेजी एकदम चुकीची आहे. तर SIP सुरू करण्याआधी आपल्याला काय पाहावं लागतं? तर सगळ्यात महत्वाचं आपली रिस्क, आपली पैसे गमावण्याची तयारी आहे का? त्याच्यानंतर किंवा कमी झाला प्रॉफिट कमी झाला, अगदी प्रॉफिट नाही झाला तरी चालेल पण लॉस होतोय का? ती रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे का? आणि शिवाय आपला त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे पैशाचा सोर्स आहे का? जर तुम्ही सगळे पैसे तुम्ही SIP मध्ये टाकले आणि उद्या मार्केट खाली गेलं तर तो सगळ्यात मोठा तुम्हाला धक्का होऊ शकतो. याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात. मग फायनान्शियल गोल्स ठरवणं की मला 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर मला एखादी कार घ्यायची आणि त्या कारसाठी मी पैसे जमा करतोय, ॲब्सोल्युटली फाईन. 5 वर्षामध्ये कसंही मार्केट स्थिर राहत नाही, पण 3 वर्षात, 4 वर्षात सांगू शकत नाही. पण 5 वर्षानंतर जर तुम्ही SIP कंटिन्युअसली करत आहात, सिस्टमॅटिकली करत आहात, तर 100% तुम्हाला फायदा बघायला मिळतो. पण ते सुद्धा फंडवर डिपेंड असतं. म्हणजे जर एखादा फंड काम नाही केला आणि तो जर फंडच लॉसमध्ये जात असेल
तर लक्षात घ्या त्याला कोणीच काही करू शकत नाही, तुमचा पैसा लॉसमध्ये जाणार. पण एखादा फंड खूप चांगला परफॉर्म करतोय तर 100% तुम्हाला फायदाही होऊ शकतो. याच्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करताना आधी आपला रिस्क ॲपेटाईट बघणं गरजेचं आहे. आपण कॅल्क्युलेटिव्ह किती रिस्क घेऊ शकतो आणि तेवढेच पैसे आपल्याला एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची आहे. आता एसआयपी कोणासाठी उपयोगी ठरू शकते हा एक प्रश्न आहे की एसआयपी कोणासाठी, तर एसआयपी लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी असते. लॉंग टर्म म्हणजे ज्यांचं इन्व्हेस्टिंगचा होरायझनच 5 वर्ष कालावधी आहे, 7 वर्ष कालावधी आहे, यांच्यासाठी एसआयपी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे लोन आहेत त्यांनी एसआयपी करू नये, कारण इकडे भरणं आणि तिकडे वाढवणं याच्यामध्ये काही सेन्स नाहीये. त्यामुळे लोन असतील तर एसआयपी करू नका. एसआयपी ज्यांचे फायनान्शियल गोल्स त्यांना कंप्लीट करायचे, अचीव्ह करायचे, त्यांच्यासाठी एसआयपी आहे. शिवाय जे कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करू शकतात कन्सिस्टंटली, म्हणजे एक डिसिप्लिन अप्रोच ज्याला हवाय, किंवा मी एक डिसिप्लिन, मला स्वतःला शिस्त लागायला हवी, माझी स्वतःची ती हॅबिट व्हायला हवी, हा विचार करून जर तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक करत असाल तर 100% तो तुम्ही करायला हवा. प्रत्येक व्यक्तीची फायनान्शियल कंडिशन वेगवेगळी असते आणि त्यानुसार आपल्याला निर्णय घेणं गरजेचं असतं. प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी वेगळी असते, रिस्क ॲपेटाईट सुद्धा वेगळा असतो आणि प्रत्येकाचा इन्कम सोर्स सुद्धा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. या सगळ्यांचा व्यवस्थित सारासार विचार करूनच आपल्याला एक फायनान्शियल मेथड तयार करायची असते आणि त्याच्यामधला एक सिस्टीम म्हणजे एसआयपी. आणि मग ही एसआयपी करत असताना बऱ्याच जणांना बरेचसे मिथ पण आहेत बघा. मिथ म्हणजे की गैरसमज की एसआयपी मध्ये लॉस होत नाही, असं बऱ्याच जणांना वाटतं, तर ऍब्सोल्युटली रॉंग आहे हे. एसआयपी मध्ये लॉस होतो, कारण मी पहिल्यांदाच आधीच बोलले की एसआयपी ही कम्प्लिटली मार्केटवर डिपेंड असते. त्याच्यामुळे जर 2 वर्ष मार्केट पूर्णपणे खाली गेलं तर एसआयपी मध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसणारच नाही. म्हणजे कोरोनाच्या टायमिंग मध्ये मार्केट पूर्णपणे डाऊनला होतं, मग तेव्हा एसआयपीची व्हॅल्यू खूप कमी होती. पण कोरोना नंतर लगेच वाढलं तेव्हा त्याची व्हॅल्यू वाढली. पण हे आधी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. कोरोना लवकर कंट्रोलमध्ये आला आणि म्हणून मार्केट व्हॅल्यू वाढत गेली. आता तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 1 वर्ष मार्केट व्हॅल्यू जवळजवळ निगेटिव्ह मध्ये आहे. म्हणजे आता तुम्हाला एनएव्ही स्वस्तात मिळणार आहे, पण तुम्हाला आता प्रॉफिट अजिबात दिसत नाही. त्यामुळे असं समजू नका की मला एसआयपी मध्ये लॉस होणारच नाही. एसआयपी मध्ये लॉस होऊ शकतो. दुसरं जे मिथ आहे ते असं की एसआयपी म्हणजेच बँक आरडी. ही पूर्णपणे चुकीची बाब आहे. बँक आरडी मध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतात, म्हणजे ते भलेही 7% असू दे, 7.5% असू दे, 8.5% असू दे, पण तुम्हाला तिथे फिक्स रिटर्न मिळतात. एसआयपी मध्ये कोणतेही फिक्स रिटर्न नसतात. तुम्हाला ते तुमच्या रिस्कवर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते. तिसरं मिथ आहे की एकदा एसआयपी केली की बाकी काहीही करायची गरज नाही. असं अजिबात नाही. तुमचे फायनान्शियल गोल्स काय ते आधी ठरवा आणि त्यानुसार तुम्ही एसआयपी करा. तुम्हाला जर रिअल इस्टेट घ्यायचं असेल तर तुम्ही एसआयपी थ्रू रिअल इस्टेट घ्यायला जाल तर तोपर्यंत त्या रिअल इस्टेटची किंमत सुद्धा खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे असा विचार न करता तुमचे जे शॉर्ट टर्म गोल आहेत, लॉंग टर्म गोल आहेत, मिड टर्म गोल आहेत, हे पूर्णपणे व्यवस्थित ठरवा आणि मगच एसआयपी सुरू करायची की नाही ते ठरवा, आणि करायची तर मग कितीची करायची हे ठरवा. आज फक्त तुम्ही 4च गोष्टी करा. स्वतःचा पहिल्यांदा ऍक्शन प्लॅन रेडी करा, तुमचे स्वतःचे पहिल्यांदा फायनान्शियल गोल्स ठरवा आणि तुम्ही किती एसआयपी अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता हे ठरवा. लक्षात घ्या, कोणताही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग सल्ला नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पज आहे, कारण मीही असाच व्हिडिओ बघून माझी स्वतःची फायनान्शियल जर्नी स्टार्ट केली होती आणि त्याचा मला खूप फायदा झाला. ऐकून ऐकून सतत आपण मनी माइंडसेट असणाऱ्या लोकांच्या सोबत राहून राहून आपले सुद्धा विचार करण्याची पद्धत बदलते. त्यामुळे अजून जर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे. या व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, की जेणेकरून त्यांचं सुद्धा मनी माइंडसेट ग्रो होईल. आणि लक्षात घ्या, गावोगावी आपल्या इथे सगळेच जण टायर 1 सिटीमध्ये राहत नाही, टायर 2 सिटीमध्ये राहत नाही, बरीचशी आपल्याकडे गावं आहेत. मग या गावामधल्या लोकांपर्यंत हे नॉलेज जाणं खूप गरजेचं आहे, कारण मी अशा बरेचसे लोक बघितलेत की ज्यांना फायनान्स विषयी एफ सुद्धा माहित नाहीये, पण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया की त्यांना सुद्धा कळेल की आपल्याला फायनान्शियली कसं स्ट्रॉंग होता येईल. तर आजच्या पुरतं एवढंच. टिल देन, गुड बाय, हॅव अ गुड डे. थँक्यू.